साई सिटी इथं मुख्यमंत्री लाडकी योजनेचा शुभारंभ माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांची उपस्थिती। साई सिटीतील सभागृहासाठी माजी मंत्री योजना खोतकर यांनी 15 लाख रुपयांची घोषणा। जालना शहरातील साई सिटी इथं मुख्यमंत्री लाडके योजनेचा शुभारंभ माजी मंत्री अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेशदादा सुपारकर यांच्या हस्ते साई सिटी इथं संपन्न झाला। यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी महिलांसाठी अनेक योजना लागू केल्यात। या योजनेचा लाभ प्रत्येक महिलेनं घ्यावा। बहीण लाडकी योजनाबरोबर आता भाऊ लाडका योजना आलेला आहे। 12वीत झालेल्या मुलांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक 23 जुलै रोजी सायंकाळी 7:30 वाजता साई सिटी इथं आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितलंय। यावेळी साई सिटीतील सभागृहासाठी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी 15 लाख रुपयांची घोषणा केल्याने साई सिटीतील नागरिकांनी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांचे कौतुक केले। यावेळी शिवसेनेचे उपशहरप्रमुख सुपारकर, सुभाष शिवाळे, सुमित पाटील, दादाराव थेटे, बाळू खरात, संगीता वाहेकर, अनिता कवडे, सुभाष कवडे, शांताबाई चव्हाण, लता हिवाळे, मीना खरात यांसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कमिशनर आयुक्ताला सांगितलं या भागातल्या नागरिकाची अडचण आहे, या भागातल्या लोकांना तुम्ही घंटागाडी दिली पाहिजे। तातडीने माननीय आयुक्त साहेबांनी या भागातल्या लोकांची गरज लक्षात घेता आपल्या भागामध्ये घंटागाड्या या ठिकाणी दिल्या। मला खरं तर आता मी सत्तेत नाही, आता मी आमदार नाही, आता मी खासदार नाही, तरी आपण 200 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री महोदयाशी संबंध आहेत म्हणून आपण या शहरासाठी आणू शकलो आणि या शहराला देऊ शकलो। पुढच्या काळामध्ये निश्चितपणे ज्या ज्या मागण्या गणेश दादाच्या माध्यमातून साई सिटीच्या माझ्याकडे किंवा आपल्याकडून साई सिटीच्या संदर्भामध्ये ज्या ज्या मागण्या माझ्याकडे या ठिकाणी दिल्या जातील त्या सर्व मागण्याला निश्चितपणे न्याय देण्याची भूमिका मी माझ्या वतीने या ठिकाणी घेईल। बंधू भगिनींनो, आता मी मगाशी म्हणलो की मी सत्तेत नाही, आमदार नाही, खासदार नाही, पण आता निश्चितपणे मी आपल्याकडं यावेळेस मागणी करणार आहे की यावेळेस मला आपण आपला आशीर्वाद द्या, आपलं सर्वांचं सहकार्य मला द्या। आम्ही निश्चितपणे सांगेल आपण यावेळेस मला सहकार्य केलं की मी ज्या ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या सर्व समस्या निश्चितपणे अत्यंत प्राधान्याने या ठिकाणी सोडेल। मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे, मला आपल्या साथीची गरज आहे आणि तो आशीर्वाद येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे सर्व हे तरुण सहकारी आणि माता भगिनीचा आशीर्वाद मला जर लाभला तर निश्चितपणे राज्याच्या कॅबिनेटमध्ये आपण जाऊ शकतो, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आपण जाऊ शकतो आणि तो निधी आपल्या शहराला भरभरून असा निधी या ठिकाणी प्राप्त करून देऊ शकतो। मला खात्री आहे की या वेळेसच्या निवडणुकीमध्ये साई सिटीतील आणि सर्व नागरिक तर मला सहकार्य दादा आणि यांच्यामुळे तर करतीलच करतील, परंतु माझी अपेक्षा आपल्याकडून रास्त आहे। जशी काही अपेक्षा आपली माझ्याकडून तुमची माझ्याकडून आहे की रस्ता केला पाहिजे, लाईट लावले पाहिजे, तशी माझी अपेक्षा आपल्याकडून आहे की यावेळेस या भावासाठी आपण उभा राहिला पाहिजे, या भावाला आपण मदत केली पाहिजे। फक्त आपल्या घरापुरती नाही ताई, आपल्या घरापुरती नाही तर जेवढे जेवढे संबंध आपले बाहेर आहेत, जेवढे जेवढे नातेसंबंध आहेत, जेवढे जेवढे मित्र कंपनी आहेत त्या सर्व मित्र कंपनीला आपण मला सहकार्य करायची अपील करावी एवढीच विनंती माझ्या वतीने आहे। नसता मी आपल्यासाठी तर काय हजरच आहे, पडलो तरी आपल्यासाठी आहे, तुम्ही निवडून दिलं तर अजून जोमाने काम करेल एवढी एक अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो। आपण मला आशीर्वाद दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। योजनेच्या माध्यमातून आज साई सिटी या ठिकाणी सन्माननीय या जालन्याचे माजी राज्यमंत्री माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आणि अध्यक्षपणी ते माननीय पंडितदादा भोतेकर संपर्क प्रमुख जालना जिल्हा शिवसेना, माननीय पंडित मोहिते संतोषजी मोहिते उपजिल्हा प्रमुख पंचायत समिती माजी सभापती आणि समोर बसलेल्या सर्व माझ्या माता भगिनी व या परिसर शहरातील सर्व नागरिक, आज भाऊ या ठिकाणी आलेत। भाऊचं गेल्या 15 दिवसापासून जालना शहरामध्ये नव्हे पूर्ण जिल्हाभरामध्ये एक लाडकी बहीण या योजना अंतर्गत प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक गावात, प्रत्येक तांड्यावर जाऊन भाऊ स्वतः ते या लेक लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व लोकांना मुख्यमंत्री साहेब आपले लाडके माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे जे कार्यक्रम केलेत किंवा जे जे अनुदान दिलेत शासनाच्या माध्यमातून आणि त्यांच्या खात्यातून आतापर्यंत ज्या ज्या योजना त्यांनी महिलांकरता असेल, पुरुषांकरता असेल, मुलींकरता असेल, ह्या सर्व योजना ज्या आहेत त्याची माहिती आणि त्यांनी केलेलं काम
हे जनतेपर्यंत पोहोचण्याचं त्याचं एक माध्यम आहे. आज तुम्हाला सांगायला आनंद होतो आहे की आपले मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे 24 तासचं काम करत आहे. पण आतापर्यंत 2 वर्षाच्या कालखंडामध्ये जेवढे कामं त्यांनी केलेत आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी तेवढे कामं केलेली नाहीत. मग लेक लाडकी असेल, पुन्हा तुमची बहीण लाडकी असेल, आता भाऊ लाडकी योजना येऊ लागली, परत अजून एक योजना रिक्षाची पण महिलांकरता आज त्यांनी डिक्लेअर केली, पण अजून त्याचं कार्य बाकी आहे. महिलांकरता अर्ध तिकीट, पुरुषांकरता 65 वर्षानंतर फ्री तिकीट, 3 सिलेंडर, 5 लाखापर्यंत दवाखान्याचं जे काय असेल ते ट्रीटमेंट गोरगरिबांकरता ते सुद्धा माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून होत आहे. परत अजून 3 सिलेंडर आणि एक सणाचा शिदा, प्रत्येक सणाला प्रत्येक गोरगरिबांना आनंदाचा शिदाचं वाटपाचा कार्यक्रम माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून होत आहे. बऱ्याचशा अशा योजना आहेत ज्या योजना तुम्हाला आम्हाला माहीत नाहीत आणि त्याची जनजागृतीही झालेली नाही. त्या माध्यमातूनच हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. भाऊ हे अहोरात्र मेहनत करत आहेत. यांच्या पाठीशी आपण सर्व खंबीरपणे उभे राहावं. येणाऱ्या काळात विधानसभेच्या त्यांना भरपूर पाठिंबा देऊन जास्ती मतांनी कसं निवडून आणता येईल आणि परत एकदा त्यांना कसं आपल्याला कॅबिनेट मिनिस्टरपदी बघायचं आहे. आणि अहोरात्र काम करत गरीब असो कोणी असो त्यांच्या दरवाज्यावर गेल्यानंतर तो व्यक्ती तिथनं परत वापस येत नाही. माझ्या समाजाचे आतापर्यंत मी 5 केसेस असे बघितले. एक केदारनाथचा ॲक्सिडेंट झाला होता, त्याचे वडील एक्सपायर झाले, ते भाऊकडेच गेले. भाऊ त्यावेळेस मुंबईला होते, पण मुंबईत सुद्धा भाऊने सांगितलं की बाबा तुम्हाला 9 प्लेनची तिकिटाची व्यवस्था करून देतो आणि तुम्ही तिथेच अंत्यविधी करा, इकडे येऊ नका, आणि जर तुम्हाला आणायचं असेल तर त्याची पण व्यवस्था मी करून देतो. परत आज एक मोठी बागपाचा ॲक्सिडेंट झाला. तो मुलगा आता सध्या कोमामध्ये आहे. भाऊ हॉस्पिटलला जाऊन भेटले त्याला आणि तिथं डॉक्टरांची चर्चा केली, पण डॉक्टरांनी सांगितलं की बाबा इथं इलाज होत नाही. तर भाऊने ताबडतोब पुण्याच्या डॉक्टरला फोन केला आणि त्यांना पुण्याची व्यवस्था करून दिली. कुठलाही व्यक्ती भाऊकडे गेल्यानंतर, आता जसं तुम्ही कामाचं बोलले रोडच्या 2च मिनिटात भाऊनी कॉल लागला. एखादा असता तर म्हणला असतं ठीक आहे बघतो मी नंतर, माझ्या आधिपत्या खाली नाही, मी काय आमदार नाही. आज आपल्या जालना शहरातले जे आमदार आहेत तुम्हाला माहिती आहे काहीच काम केलेलं नाही. कुठलीच विकास कामाची आपल्याकडं त्यांनी जालना शहरामध्ये केलेली नाही. पददिवे बंद आहेत, स्वच्छता नाही. भाऊने 32 गाड्या आणि 2 ट्रॅक्टर घंटा गाड्या नगरपालिकेला स्वच्छता करता दिलेल्या आहेत. त्याच्या माध्यमातून आपल्या साई सिटीला 1 गाडी त्यांनी सांगितलेली आहे आयुक्त साहेबांनी, ती पण आपल्या इथे येत आहेत, ती नाही येत. हा, तर ते भाऊनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, भाऊनी आपल्या इथं साई सिटीवर जे ओपन ग्राउंड आहे त्या ओपन ग्राउंडला सुद्धा भाऊच्या माध्यमातून तिथे ओपन गट्टू, झील आणि कंपाऊंड वॉल हे सुद्धा भाऊनी सँक्शन केलेलं आहे आपल्या इथलंच. परत जालना शहरामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक गाव, तांडा, वाडी, वस्तीवर जिथं स्मशानभूमी असेल तिथं कंपाऊंड वॉलचं काम, जिथं कोणी सभामंडप मागितला असेल तिथं सभामंडपाचं काम, आणि जालना जिल्ह्यात जे पण रोड आपण बघत आहात शहरामध्ये, सिमेंटचे जेवढे पण रिंग रोड झाले आहेत, गल्लोबोळ्याचे रोड झाले आहेत, अंडरग्राऊंडचा प्रॉब्लेम जे सॉल्व्ह झालेला आहे ते सर्व भाऊच्या माध्यमातून झालेलं आहे. जालना जिल्ह्याला सुद्धा घाणेवाडीतून पाणी भाऊच्या माध्यमातूनच आपल्याला पाणी मिळालेलं आहे. भाऊनीच पिटिशन दाखल केलेलं होतं आणि भाऊच्या माध्यमातून आपल्याला जायकवाडीच्या पाण्याचं व्यवस्था झालेली आहे. अशा लय मोठी यादी आहे भाऊच्या कामाची. आता ती सगळं सांगत बसायला वेळ नाही आहे. आणि तुम्हाला एवढं सांगायचं या ठिकाणी, आज तुम्ही सर्व कमी संख्येने होत नाही उपस्थित आहात आणि भाऊंनी जे काम केलं त्यांची पावती म्हणून आपण सर्वांनी ह्या वेळेस त्यांना मतदानाच्या माध्यमातून दाखवून देऊ की आपल्या इथले लोक सुद्धा भाऊच्या पाठीशी आहेत. अजून जालनाचा जो आमदार आहे कुठलाही विकास काम न करता भाऊंनी जे कामं मंजूर केले, भाऊंनी जी निधी आणली 225 करोड रुपयाची जालना शहराकरता, तो आमदार तिथं बेश्रमाने जाऊन उद्घाटन करत आहे आणि पेपरला फोटो देत आहे की हे काम मी आणलं किंवा मी माझ्या माध्यमातून केलं. अशी दिशाभूल जनतेची करत आहे. पुन्हा जातीमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न माननीय सध्याचे लोकप्रतिनिधी करत आहेत.
तरी तुम्हा सर्वांना, माता भगिनींना व महिलांना, या सर्वांना, इथल्या बांधवांना एकच विनंती आहे, आपले मित्र असतील, पाहुणे असतील, सोयरे असतील, आजूबाजूच्या परिसरातील आपले जे काही जवळचे स्नेही असतील, त्या सर्वांना कळकळीची एकच विनंती आहे की तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा की यावेळेस आपल्याला भाऊला जास्तीत जास्त मतदान कसं देता येईल, त्याच्याकरता आपल्याला काय परिश्रम करता येईल तुम्ही सांगा की आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुम्हाला जिथं म्हणलं तिथं यायला तयार आहोत. तुम्ही म्हणले आमचे 10 पाहुणे इथे राहतात, तिथं त्याला जाऊन भेटू, गावाला असतील कुठं त्यांची आणायची व्यवस्था करू. पण ह्या वेळेस कुठल्याही प्रकारचं हलगर्जीपणा करायचं नाही आणि कुठल्या कोणाची वाट पाहायची नाही. कोणी काही आम्ही दाखवत असेल तर त्या आमिषीला बळी पडू नका. आणि येणाऱ्या काळामध्ये माननीय आपले अर्जुनरावजी खोतकर साहेब हे मंत्री झालेच पाहिजे. आपल्याला कॅबिनेट मंत्रीपदी त्यांना पाहिजे. एवढं बोलतो. माझे 2